इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राला उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली। त्यांच्या या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केलेत त्यावरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राज्यात कालच लोकसभेकरता पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं। उर्वरित मतदानाकरता राज्यात ठिकठिकाणी प्रचार सभा सुरू असून आरोप प्रत्यारोपांनी या प्रचार सभा गाजतायत। त्यातच आता ऐन निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सांगितलं होतं। पण फडणवीसांनी मला माझ्या लोकांसमोर लबाड ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला। इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला। अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मला स्वतः अमित शहांनी दिलं होतं याचाही पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला। उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। उद्धव ठाकरेंच्या दाव्याला समर्थन देत आपण याचे साक्षीदार असल्याचं खासदार संजय राऊत म्हणतात। एक उमदा चेहरा आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे, कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे। भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारी, एकत्र घेऊन जाणारी आहे। या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही। अर्थात मी हे माझं मत सांगतो। तर तिथं त्या दोघांचं काय ठरलं हे आपल्याला ठाऊक नाही असं सांगतानाच पवारांनी मात्र ठाकरेंची पाठराखण केल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पदाचं ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मला देवेंद्र फडणवीसांनी आमच्याच लोकांसोबत खोटं पाडलं। त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती, पण ठरलं असेल तर ते फावलं नाही तर ते योग्य नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दाव्यावर खोटे बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची सवय असल्याचं म्हणत निशाणा साधलाय। आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर, परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या विधानाला भाजपकडून केराची टोपली दाखवण्यात आली। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना। वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आलं नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। भाजपनं अनेकदा विश्वासघात केलाय, त्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत सांगून टाकल्यानं मध्यंतरी सुरू असलेल्या सेना भाजप जोडीतेच्या चर्चेची हवाच उद्धव ठाकरे यांनी काढून टाकल्याचं दिसतंय। पण ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी हा दावा केल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा होऊ घातल्यात, त्यात उद्धव ठाकरेंचं हे विधान समोर आल्यानं एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा इरादा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तर नाही ना, अशी शंका उपस्थित होती। सांगलीहून संजय देसाईसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।